नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आता येणाऱ्या दीपपूजा अमावस्येला आपल्याला काय करायचे आहे, दिव्यांचं पूजन कोणत्या प्रकारे करायचं आहे, कोणत्या मंत्रांचं किंवा स्तोत्रांचं पठण करायचं आहे, दिव्यांना कोणत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करताच आहे, तर मग लक्ष्मी मातेचंही पूजन तुम्हाला या काळात करायचं आहे. मग ते कसं करायचंय, कोणत्या गोष्टींनी करायचं आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला प्रारंभ करूया. दीप पूजा अमावस्या किंवा ज्यास आपण आषाढी अमावस्या असंही म्हणतो, त्या आषाढी अमावस्येला किंवा दीपपूजा अमावस्येला तुम्हाला दिव्यांचं पूजन करायचं आहे. आता हे दीपपूजन कसे करायचं आहे, तर अगोदर सकाळीच लवकर उठून तीर्थस्नान करायचं आहे. जर का तीर्थस्नान जमलं नाही तर गंगेंचे यमुनेंचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिम कुरु असं म्हणून हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर आंघोळ करायची आहे. तुम्हाला तीर्थस्नान एवढंच पुण्य प्राप्त होईल. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. जमलंच तर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळा किंवा केशरी रंगाचे कपडे या काळामध्ये परिधान करायचे आहेत. त्यानंतर जे पण काही तुमचे नित्यकर्म असतील, जसं की देवपूजा असेल, संध्यावंदन आदी असेल, हे सर्व काही करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या वेळेला सूर्य अस्ताला जात आहे अशा वेळेला एक चौरंग स्वच्छ करून तिथं देवाच्या समोर मांडायचा आहे. त्यावरती लाल किंवा केशरी रंगाचा कपडा अंथरून त्यावरती तांदळाच्या योग्य अशा राशी घालायच्या आहेत आणि त्या राशींवरती हळदी कुंकू टाकून आणि त्यावरती जे पण काही तुमचे दिवे आहेत, जेवढे पण तुमच्या घरामध्ये दिवे असणार आहेत, फक्त आणि फक्त तेलावरती चालणारे दिवे, इलेक्ट्रिक दिवे नव्हे, तर ते सर्व दिवे घेऊन आणि ते त्यावरती स्थापित करायचे. त्याच्यामध्ये त्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल किंवा तूप हे घालायचे आहे. लक्षात ठेवायचं, तूप हे गाईचंच असावं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वाती, कापसाच्या वाती घालून आणि ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर हा जो काही मी मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देखील दाखवत आहे व बोलून देखील दाखवत आहे, हा मंत्र त्या ठिकाणी बोलायचा आहे. हरि ओम ओम दीपस्त्वं ब्रह्मस्त्वं ज्योतिषं प्रवरव्यः यावता पूजा समाप्तिस्तावत् त्वं सुस्थिरो भव दीपदेवताभ्यो नमः. आता इत्यादी जो काही हा मंत्र आहे, हा मंत्र बोलून आणि त्या दिव्यांवरती अक्षदा अर्पित करायच्या आहेत. जर का तुम्हाला गुरुजी मिळालेच आणि गुरुजी तुमच्या जवळ आलेच आणि तुम्हाला सर्व पूजा सांगितली तर अतिशय योग्य राहील. मात्र तुम्हाला स्वतःहून कशी पूजा करायची हे या ठिकाणी मी सांगत आहे. आणि जर का जमलंच तर तुम्ही हातामध्ये पाणी घ्या, आचमन आदी करा. त्यानंतर संकल्प वगैरे घ्या की मराठीत जरी तुम्ही संकल्प घेतला तरी चालेल की लक्ष्मी प्राप्तीसाठी व अष्टलक्ष्मीची प्राप्ती मिळवण्यासाठी, सर्वत्र विजय प्राप्ती होण्यासाठी, माझ्या मनातील सर्व कार्य सिद्धीला जाण्यासाठी, अमुक गोत्राचा उत्पन्न झालेलो मी, माझं नाव जे काही तुमचं नाव असेल ते त्या ठिकाणी घ्यायचं. मी टिंबटिंब क्षेत्रामध्ये वास करत आहे. जसं की तुम्ही नाशिकमध्ये आहात, तुम्ही पुण्यामध्ये आहात किंवा इतर आळंदी वगैरे अशा ठिकाणी आहात, तर मग त्या ठिकाणाचं नाव घ्यायचं आहे आणि पाणी त्या ठिकाणी सोडून द्यायचं. बाकीची जी काही पूजा आहे ती करायला सुरुवात करायची. या ठिकाणी तुम्ही पंचोपचार किंवा षोडशोपचार म्हणजे 5 उपचारी पूजा किंवा 16 उपचारी पूजा करू शकता. यामध्ये तुम्ही देवाला आवाहन, अर्घ्य, स्नान इत्यादी सर्व करून द्यायचं आहे. त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. वेगवेगळ्या रंगाची फुले दिव्यांना अर्पण करायची आहेत. दिव्यांना फुलं अर्पण करत असताना लक्षात ठेवायचं की ते पांढरे नसावे, ते लाल किंवा केशरी रंगाचेच असावेत आणि ते फुलं देवाला किंवा आपले जे काही दीपदेवता आहेत, अग्निदेवता आहेत, त्यांना अर्पण करायचे आहेत. जे पण काही अग्निदेवता आहेत त्यांना गोडाचा जो काही नैवेद्य तो दाखवायचा आहे. जसं की खीर किंवा शिरा यांचा नैवेद्य अग्निदेवांना अतिशय प्रिय आहे. खिरेचा नैवेद्य जो असतो, तांदळाची जी खीर असते त्याचा नैवेद्य अग्निदेवांना अतिशय प्रिय आहे, दीपदेवतेला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्याचा जर का तुम्हाला नैवेद्य दाखवता आला तर नक्की दाखवा. आणि अशा पद्धतीने सर्व पूजा झाल्यानंतर अमावस्या आहे, आषाढी अमावस्या आहे, म्हणून आपल्या पित्रांच्या शांती करता व तृप्ती करता त्या ठिकाणी तुपाचा एक दिवा दक्षिणमुखी करून तिथं अर्पण करायचा आहे. घराच्या बाहेर, घराच्या उंबरठ्यामध्ये शांत जागी आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा तिळाच्या तेलाचा किंवा तुपाच्या
गाईच्या तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावून ठेवायचा आहे, जो माता लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी असेल. त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा या काळात कशी करायची आहे, तर माता लक्ष्मीची जी काही पूजा आहे ती अंधार पडल्यानंतर कमळाच्या फुलांनी करायची आहे. जर का कमळाची फुलं नाही भेटले तर लाल जे काही गुलाबाचे फुलं असतात त्यांनी मातेची पूजा करायची आहे. जर का तेही नाही भेटलं तर तुमच्याजवळ जे पण काही सुगंधित द्रव्य असतील, चमेलीचे फुलं असतील, तुमच्याजवळ इतर कोणते झेंडूचे फुलं वगैरे असतील, तर ते जरी वाहिलेत तुम्ही मातेला आणि त्याने जरी पूजा केली तरी सुद्धा उत्तम असेल. कर्मकांड दर्शनच्या परिवारासोबत तुम्ही असेच जोडलेले राहोत, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणतीही शंका कुशंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.